आनंदाचा दिवस उगवला, आनंदाचा दिवस उगवला, आनंदाचा दिवस उगवला, आनंदाचा दिवस आनंदाचा दिवस उगवला, आनंदाचा दिवस उगवला, आनंदाचा दिवस उगवला, आनंदाचा दिवस अगं ह्या तुझ्या गुणामुळेच मी आजपासून तुला आईच म्हणणार आहे आणि ह्या तुझ्या प्रतिमेचे मी दररोज पूजन करत राहील, कारण तुझे आशीर्वाद हेच माझे दीर्घायुष्य. तू अशी उभी राहा, थांब मी आता एक आरती ताट घेऊन आणतो. अगं तू अशी उभी राहा, तू आता काही बोलायचं नाही, बघ मी म्हणते ना मी येतो. अगं वहिनी मी पूजा करायला. अगं देव नाही, अगं वहिनी तू जरी माझी आई नसलीस तरी माझी पालन करणारी अनंत काळाची माझी माता आहे. अरे नारायण, हे काय चालवलंस? अहो बाबा, मग अशा या पवित्र देहाचे पूजन नको का करायला? बाबा बघा ना मामाजी, तुम्ही सांगा, आपली आई आपल्याला सोडून गेली तेव्हापासून वहिनीनेच माझा सांभाळ केला, होय माझं पालन पोषण केलं, लहानाचं मोठं केलं. मग अशा पवित्र देहाचे आपण पूजन नको का करायला बाबा? तुम्हीच सांगा नको का करायला? हॅलो 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 हॅलो. आपण शेतकरी माणसं, अगोदर शेतीचे काम नंतर इतर काम, हेच आपले जीवन आहे.
आज आज आई मला तुझी खूप आठवण येत आहे ग. हे प्रभू, प्रभू माझी आई कुठे असेल रे? आई, आई या नारायणला तू विसरू नकोस ग. आई, अगं आई मी केवळ 6 महिन्याचा असताना तू मला या दुःखाच्या खाईत लोटून दूर निघून गेलीस. आई, अगं आई तुझी पवित्र छाया या नारायणच्या सदैव पाठीशी असू दे. आई सदैव पाठीशी असू दे. तू गेल्यापासून माझ्या दादा आणि वहिनीनेच माझा सांभाळ केला. मला लहानाचं मोठं केलं, आपल्या मुलाप्रमाणे वागवलं. आहे कुठं तू आई? तुझी मला खूप आठवण येत आहे ग. बापूजी, कोण वहिनी? काय म्हणताय तुम्ही? मला सांगा, कुणी दुखावलंय का तुम्हाला? अगं वहिनी, वहिनी तुला माहित आहे? अगं वहिनी, ज्यांना आई नसते ना त्यांचं मन कसा उसाळ वाऱ्यासारखाच भिरभिरत असते. आणि ज्यांना आई आहे माहित आहे तुला, किती भाग्यवान असतील नाही का ते? साला आम्हा पापी लोकांना आईचं प्रेम कधी मिळालंच नाही वहिनी, कधी मिळालंच नाही. हीच विटंबना आहे माझी. बरं, मला एक गोष्ट खरं सांग वहिनी, माझी आई गेली तेव्हा मी किती वर्षाचा होतो का? बापूजी, ओ सासूबाई आम्हा सर्वांना सोडून गेली तेव्हा तुम्ही केवळ 6 वर्षाचे होतात. आणि तेव्हापासून मी तुमचं पालन करत येत आहे. खरं सांगतेस वहिनी? हे बघा, मी तुम्हाला माझ्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केलाय. तुम्हाला कधी दुःख सुद्धा होऊ दिलं नाही आहे मी. वहिनी, तू माझा सांभाळ केलीस, माझे लाड पुरवलेस तू, म्हणून मी आजपासून तुला माझी आईच म्हणणार बा. बापूजी, तुम्ही किती थोर आहात हो. आणि तुमचे विचार किती मोलाचे आहेत. खरंच आज किती आनंदाचा दिवस उगवलेला हो आहे. ना वहिनी, हे माझ्यासाठी पण सुद्धा खूप आनंदा